भूतकाळात घडून गेले ते चांगलेच घडले. जे वर्तमानात घडणार आहे ते चांगल्यासाठीच घडणार आहे आणि जे भविष्यात घडणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठीच घडणार आहे. बदल हा विश्वाचा नियम आहे. तुम्ही कधी एका क्षणात लक्षाधीश होऊ शकता तर कधी झटपट गरीबही होऊ शकता. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही तुम्ही ती गोष्ट दुसऱ्यांसाठी कधीच करू नका. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ भोगावेच लागते. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असून की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे, जे फक्त त्याच्या हातात आहे. तुमच्या इच्छाशक्तीच्या माध्यमातून स्वतःला चांगले वळण द्या. कधी इच्छेने स्वतःला उद्ध्वस्त करू नका. हीच इच्छाशक्ती तुमचा मित्र किंवा शत्रू असू शकते. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्हीही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणीच करू शकत नाही. फक्त मन तुमचा मित्र अथवा शत्रू असू शकतो. जेव्हा ध्यानावर प्रभुत्व मिळवले जाते तेव्हा वारा नसलेल्या ठिकाणी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे मन अचल असते. मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही. जर मनाला नियंत्रित केले नाही तर ते शत्रू समान काम करेल. सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमीच ओरडून सांगतं की मी सत्य आहे. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसं माणसाच्या आयुष्यात सुखदुःख येत असतात. तुम्हाला जे मिळत आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही, मात्र देणाऱ्याला नक्कीच माहीत आहे. जीवनात कोणतीच गोष्ट स्थिर नाही. सगळीकडे बदल सुरू आहे. प्रत्येक गोष्ट वाढत आहे. हीच गोष्ट तुम्हाला जमिनीला धरून ठेवत असते. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धतही बदलते. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. प्रत्येक क्षण बदलत आहे हे त्याचे उदाहरण आहे. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जी तुम्हाला आतून पोखरत राहते. यश मिळवण्याचे एकमेव मार्ग म्हणजे आत्मनियंत्रण. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करतात. इंद्रिय आणि जाणीवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो. वेळ हरवते अथवा जिंकवत नाही तर ती शिकवते. कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म. या व्हिडिओमधले विचार तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये आणले नाहीतर लक्षात जरी ठेवले तरी तुमच्या आयुष्यात सुख शांती तुम्हाला मिळेल. आणि आयुष्य जगताना नेहमी कर्म करत राहणे हेच खूप महत्त्वाचे आहे. आपण आपले कर्म करत राहिलो तर देव एक दिवशी ना एक दिवशी तुम्हाला फळ नक्की देणार. या व्हिडिओमधले विचार जर तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. थँक्यू.